अवंतर धाव असेल जरूर एक्स्ट्राची धाव. 1 मिनिट सर, 1 मिनिट थांबायचंय. चला मॅच चालू करायची आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज अतुल सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला बघू शकतो आपण मतंग सारंगला. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर दिवेश. आणखीन एक अवंतरची धाव. एक्स्ट्राच्या धावाने मात्र धावफलकाला सुरुवात झाली. 2 धावा झाल्यात. चेंडू अजून देखील झालेला नाहीये. एक चांगली मॅच मैदानात पाहायला भेटते. या अगोदर देखील जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली. अधिरा सत्यविनायक कामोडे संघाच्या माध्यमातून. आकाश गुरव बल्ली का बल्ला. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने मात्र एका धाव्यासाठी धावफलकाला सुरुवात करताना दिसतील. आपल्या वैयक्तिक धावाला मात्र सुरुवात करतोय मतंग. 1 चेंडू 3 धावा झालाय. स्ट्राईकला पाहिलं तर दिवेश. सध्याच्या घडीला हे नाव देखील चर्चेत आहे. ओमकार मलाडचा जबरदस्त फटका. नावाप्रमाणेच फटकेबाजी पाहायला भेटते. दिवेश पारवेच्या बॅटमध्ये येतोय पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा चौकार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला भेटला. गोलंदाजच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला भेटला. पंच कळवतील 1/22 रुपये देखील धाव. एका धावाने धावफलक पुढे जात आहे. 8 धावा झाल्यात. 3 चेंडू 8 धावा. पहिला पॉवर प्लेचं षटक प्रगती पदावर असताना गोलंदाज अतुल यांचं. एके बाजूला कल्याणची चांगली स्टार कार्ड्स पाहायला भेटते तर दुसऱ्या बाजूला अंडरम क्रिकेट मधील नामांकित संघ अर्थातच ओमकार मालाड. स्ट्राईकला बघू शकतो आपण मतंगला. यावेळेस दांडी गुल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मतंगचा परंतु अयशस्वी ठरतायत. गोलंदाज प्रभावित करतायत अतुल. हॅलो. त्याचबरोबर आमच्या विनंतीस मान देऊन यावर्षी देखील आम्हाला त्यांचं दरवर्षी मोलाचं सहकार्य लागतं असं आमचे लाडके संदीप अप्पा राऊत साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गेल्या वर्षी आप्पांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलेलं आणि त्याचबरोबर नंदू पवार साहेब आमचे समाजसेवक त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आपलं देखील हार्दिक स्वागत. गेल्या वर्षी देखील आपांच्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आणि आज देखील अंतिम दिवस आहे स्पर्धेचा आणि आवर्जून आपांनी देखील भेट दिली त्याबद्दल आम्ही देखील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी अवधूत 11 कल्याण ने.
चलिए शुरू करिए तुरंत। मनोज गेंदबाजी के लिए आते हुए ऑफसाइड पर स्वीप करना चाह रहे थे, लेकिन विकेटों पर जाकर लगी गेंद, विकेट का पतन होता हुआ। एक और झटका लगा भाई यहाँ पर, अरुण बने चलते। सीझन 4 पर्व चौथे आपल्या समोर रंगताना दिसतंय। आजचा हा अंतिमचा आणि तिसरा दिवस व्यावसायिक क्रिकेट मधील संघ पाहायला भेटताय। एके बाजूला ओमकार मालाड तर दुसऱ्या बाजूला अवधूत 11 कल्याण। एके बाजूला कल्याणची स्टारकास्ट तर दुसऱ्या बाजूला अंडरम क्रिकेट गाजवणारे खेळाडू ओमकार मालाडचे पाहायला भेटताल। त्यामध्येच याही वर्षी आम्हाला या स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांनी भेट दिली आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत यांचे बंधू अर्थातच संदीप अप्पा राऊत साहेबांचं देखील मनापासून आभार असेल। त्याचबरोबर समाजसेवक नंदू पवार साहेबांचं देखील मनापासून आभार या स्पर्धेत आपण उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल। व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा और इसी अतिरिक्त के माध्यम से कुछ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल हमारे स्कोर बताएंगे हमें कि स्कोर बोर्ड पर अब लगते हुए टोटल 14 पर। अतुल के खिलाफ आक्रमण किया था पहले ओवर में, हालांकि बहुत कम बार हम देखते हैं ये चीज कि अतुल के खिलाफ आक्रमण। लीजिए भाई डीके धनंजय, आप ये क्या कर दिया आपने? पैरों से गेंद रुकाना चाह रहे थे लेकिन छिटक गई पैरों से 4 रनों के लिए। शॉट तो इतना पावरफुल था नहीं, लेकिन फील्डर से हुई गलती। नतीजा हमने देखा कि ये आता हुआ चौका। 30 थी, गैप में थी, 4 रन के लिए थी। बढ़िया शॉट, 23 तर्रार गेंद थी, उसी तेजी से भेज दिया मिड विकेट के बाहर, 4 रन। स्पर्धेसाठी देखील भेट दिली जाते। प्रिया महेश पाटील मॅडम यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई सरचिटणीस महिला विभाग मॅडमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। एलईडी स्क्रीनवर देखील आपण मॅडमचा फोटो बघू शकतो। चारी बाजूला एलईडी स्क्रीन आहेत, त्यावर देखील मॅडमचा आपण फोटो बघतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील प्रिया महेश पाटील मॅडम यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या मुंबई सरचिटणीस महिला विभाग म्हणून त्या कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील इकडे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी सीझन 4 पर्व चौथ्या पर्वात आपला मनापासून हार्दिक स्वागत असेल मॅडम। त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे आमचे सर्व मित्रपरिवार त्यांचं देखील हार्दिक स्वागत, सर्व कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रिया पाटील मॅडम, त्याचबरोबर आमचे संदीप अप्पा राऊत। धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल आता टीमची टोटल येऊन पोहोचले ते 28 वर। खेळाचं पहिलं सत्र आहे, पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग झाली, अतुल भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण झालं आणि आता सेकंड ओव्हरमध्ये जसा मनोज आला, मनोजवरती देखील दोन्ही बॅटर तुटून पडल्यात। आता प्रत्येक गोलंदाजाचा पिसं उपटण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अतुल भोईर लाईन वाईट केलंय। थोडा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता डीकेचा, कारण
पहिल्या ओव्हरमध्ये अतुलच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग झाली. सो इथं आता सेकंड स्पेल मध्ये पुन्हा अतुल भोईरला बोलवलंय. कोण विसरेल बॅटिंग पॉवर प्ले. ओ बॉलर आता मात्र बदलावा लागेल. अतुल भोईर या ओव्हरमध्ये बॉलिंग करू शकत नाही आहात, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक अतुल भोईरनं हाताळलं होतं. त्या अनुषंगाने आता सेकंड पॉवर प्ले मध्ये तो येणार नाही. आता विकल्प कोण असेल ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज आशिष असणार आहे. विकल्प होता प्रणित पाटील देखील एक विकल्प आहे चांगला, आणि त्याचा वापर मात्र आता केला नाहीये. कदाचित अंतिम षटकामध्ये त्याची गरज भासू शकते. पतू पाटील देखील एक विकल्प आहे. चला वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता आशिषला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक तिसरा विकल्प वापरला गेला, कारण बॅटिंग पॉवर प्ले इम्प्लिमेंट केले गेले. आउटफील्ड मध्ये फक्त 3 फिल्डर. पहिला बॉल सेकंड पॉवर प्ले. साईडला बॉटम हँडचा चांगला वापर. मिड विकेटला डायरेक्ट हिटची गरज होणार नाहीये. डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि एक धाव मात्र पूर्ण करण्यात आली. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकत असताना सध्या टीमची टोटल आता आपण पाहूयात तर 29 आकड्यावर. 2 गडी बाद झाल्यात. महत्वपूर्ण विकेट मिळाली आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मतंग बाद झालाय. त्यानंतर अरुण देखील स्वस्तात बाद झाला. त्याच्या बॅटमध्ये देखील 5 धावा आल्या होत्या. 1 चौकार त्यानं जरूर ठोकला होता. पण आता सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल या मॅच मध्ये कमबॅक जर करायचा आहे ना दुसऱ्या बाजूनं अवधूत 11 कल्याणला, तर बॉलिंग अटॅक भरपूर इम्पॉर्टंट असेल. फिल्डिंग फॅक्टर देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफ साईडला स्वीप केलाय. क्लासिकल फटका. स्वीप पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 रॉयल फॅम आणि मुकेश रॉयल टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित टॉस साठी सज्ज राहा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करीत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा पुनश्च एकदा महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चौथ्या पर्वामध्ये स्वागत आहे. ओ साईला पॉवर पॅक्ट एरियल ऑन ड्राइव्ह लॉंग ऑनच्या बाहेर चौकार. किंवा त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला हॅलो संदीप अप्पा राऊत साहेब, त्याचबरोबर नंदकुमार पावसकर साहेब, त्यांच्या समवेत प्रिया महेश पाटील मॅडम, मुंबई सरचिटणीस महिला विभाग राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर राजेश जाधव साहेब समाजसेवक आणि माताडी कामगार मुंबई विभाग अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याचबरोबर राहुलजी प्रधान, स्नेहा कांबळे मॅडम, महेशजी पाटील आणि उत्तम गायकवाड साहेब यांचं देखील आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी सीझन 4 या चौथ्या पर्वात आपल्या सर्वांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त मॅच मैदानात देखील चालू आहे, परंतु आमचे पाहुणे देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि आवर्जून या स्पर्धेचा आस्वाद देखील घेत आहेत. त्यांचं देखील पुन्हा पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय पंचांना. बॅटर्सना बॅटिंग टीमचा आय थिंक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायर डिसिजन तर आपण पाहिला तर तो फेअर डिलिव्हरीचा होता, पण आता बॅटिंग टीमला डाऊट आहे मनामध्ये, सो त्यांनी त्यांच्याकडे असलेला रिव्ह्यू आता वापरलाय. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 4 कॅरीबाई, आसिफबाई आणि मॉडर्न क्रिकेट क्लब, त्यास समावेत श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची, परंपरेची स्पर्धा आपण पाहतोय. सलग चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. सातत्य भरपूर महत्वाचं असतं एखाद्या खेळाडूसाठी असेल किंवा एखाद्या स्पर्धेसाठी असेल, कारण सलग चौथ्या पर्वामध्ये एखादी स्पर्धा, बऱ्याच स्पर्धा आपण पाहतो 1-2 सीझन होतात पण त्यानंतर त्या स्पर्धा बंद होतात, पण सलगच्या चौथ्या सीझन मध्ये ही स्पर्धा कन्सिस्टंटली पुढे आली आहे सातत्यपूर्वक. वेगवान आत आलाय, चांगला चेंडू आपण पाहिला. दर्शन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण समोर भिंतीसारखा उभा होता गोलंदाज आशिष. हल्ला देखील अक्षरशः नाही तिथून. सरकचा दुसरा
डॉट बॉल आला. रिव्ह्यू देखील गमावला. ऑनफिल्ड अंपायर्सला देखील ही सूचना असेल की बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावला. सो या इनिंग मध्ये त्यांना पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. पुढचा बॉल आशिष. वेगवान स्विच हिट चालला जबाब. स्विच हिट नव्हे तर हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड मॅन पार 4. करेल या स्पर्धेचे आयोजक आसिफभाई यांना आसिफभाई शेख यांच्या शुभ हस्ते इकडे यथोचित सन्मान केला जातोय. संदीप अप्पा राऊत साहेबांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन्स पुढील होणारा सामना एके बाजूला रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला रॉयल चेंबूर फॅम तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल. दोन्ही कॅप्टन्स आपण मुख्य मंचावर यायचंय. टॉस साठी एके बाजूला रोहन साळुंके सज्ज आहे. मुकेश रॉयल संघ आपण अजित शुभम वन कर्णधार पाठवून द्यायचा टॉस साठी मुख्य मंचावर. आमचे पाहुणे संदीप अप्पा राऊत साहेबांच्या शुभ हस्ते इकडे नाणेफेक केलं जाईल. त्याचबरोबर मुख्य मंचावर देखील इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक आसिफ शेख यांच्या शुभ हस्ते इकडे संदीप अप्पा राऊत साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना आपण पाहतोय. खरं तर मान्यवरांची मांदी आळी आज या स्पर्धेसाठी नक्कीच या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम ज्यांच्या वतीनं झाले सर्व व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, सर्वांचं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. एक रंगतदार अवस्थेमध्ये सामना. फटका चांगला ड्राईव्ह केला गेला फिल्डर समोर. एकच धाव. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर अतुल भोईर तैनात होते. यानंतर कदाचित अतुल भोईरचं एक षटक असू शकतं कारण चौथ्या गोलंदाजाचा आता वापर केला गेला. केतन कापसेल आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाडेगर. वाडेगर म्हटलं की फिरकीचं माहेरघर आणि त्या फिरकीच्या माहेरघरालाच हा देखील एक खेळाडू बिलॉंग करतो. वाडेगर संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. 4 खेळाडू आहेत वाडेगरच्या टीम मध्ये. यावेळेस फटका चांगल्या पॉइंटच्या डोक्यावरून दुसऱ्या टप्प्यावर चेंडू फरार सीमा पार 4. थँक्यू. येऊया मुख्य मंचावर. शुभ सन्मान केला जातोय. इकडे संदीप अप्पा राऊत साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक आसिफभाई शेख यांच्या शुभ हस्ते इकडे सन्मान केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट म्हणून सन्मान चिन्ह देखील दिलं जातंय. आपण स्क्रीनवर देखील बघू शकतात. संदीप अप्पा राऊत साहेबांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक आसिफ शेख यांच्या शुभ हस्ते. आपणचं देखील मनापासून आभार असेल. वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेसाठी आम्हाला आवर्जून दरवर्षी भेट देतात. याही वर्षी भेट दिल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर गॅरीबाई यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रिया महेश पाटील मॅडम यांचा इथे शुभ सन्मान करायचं आहे. ते देखील मुलाचं सहकार्य आम्हाला यावर्षी लाभलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई सरचिटणीस महिला विभाग त्यांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय. त्यांच्या समवेत स्नेहा कांबळे मॅडम आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्याचबरोबर राजेशजी जाधव, महेशजी पाटील, राहुलजी प्रधान आणि उत्तमजी गायकवाड साहेब यांचं देखील सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गॅरीबाई आपल्याला विनंती असेल की आपण समाजसेवक नंदकुमार पावसकर साहेबांचं देखील इथे एक शुभ सन्मान करायचं आहे. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेत आम्हाला वेळात वेळ काढून आले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या उपस्थितीने. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. एक जबरदस्त मॅच देखील मैदानात चालू आहे, परंतु आमचे मान्यवर असतात, दरवर्षी आम्हाला मदत करत असतात आणि सलग 4थ्या पर्वात देखील आम्हाला सातत्याने मदत पाहायला भेटते. त्याचबरोबर मी विनंती करेल आसिफबाईला की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी जाधव साहेबांचा इकडे शुभ सन्मान करायचा आहे. समाजसेवक, त्याचबरोबर मुंबई विभाग माथाडी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे धन्यवाद. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय.
52 52 धावा धावफलकावर लागल्यात. अर्धशतक संघाचं सांघिक पूर्ण झालेलं आहे. 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका मोठ्या टोटल च्या दिशेनं वाटचाल आता सुरू झाली आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित पायांवरती बॉल बॅटच्या रडार मध्ये आला नाही. अंपायरचा सिग्नल लेग बायस. अशा प्रकारे षटक देखील पूर्ण झालंय. चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. 53 फॉर लॉस ऑफ 3 आफ्टर 4 टॉस at रॉयल फॅम आणि मुकेश रॉयल. हॅलो, थँक्यू प्रथमेश. ओळ्या मंचावर यथोचित सन्मान इथे केला जातोय. राजेशजी जाधव साहेबांचा एक शुभ सन्मान केला जातोय. आसिफ भाई यांच्या शुभ हस्ते इकडे सन्मान केला जाईल. त्यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल आणि हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्क्रीनवर देखील आपण बघू शकतो आता राजेशजी जाधव साहेबांना, त्यांचा समवेत या स्पर्धेचे आयोजक आसिफ भाई, वळूया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू प्रथमेश. बॅटिंग भरपूर चांगली झाली आतापर्यंत. आपण पाहतोय स्कोर बोर्ड आता वेगानं 4 षटकानंतर 53 वर. दुसऱ्या बाजूला बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. आपण पाहूयात अवधूत 11 कल्याणची देखील बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं सुरुवात केली, अवांतर दाव्यानं सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर अतुल भोईरनं जय जलेश्वर वाडेकर संघात चौकारांचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं. या स्थिरक्षकाकडनं चूक झाली आहे. 22 स्वरूपाचा उपरवाला छप्पी देत आहे, छप्पर फाडके देत आहे आणि अगदी छप्पर फाटेपर्यंत मिळालंय. ओंकार मालाडला. महेश पाटील साहेबांचा देखील इकडे शुभ सन्मान केला जातोय. साबीर अली आमच्या गॅरीबाई यांच्या शुभ हस्ते, स्पर्धेचे आयोजक गॅरीबाई यांच्या शुभ हस्ते इकडे शुभ सन्मान केला जातोय महेशजी पाटील साहेबांचा. त्याचबरोबर मी विनंती करेल गॅरीबाई यांना की राहुलजी प्रधान साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. मुख्य मंचावर आपण बघू शकतो पाहुण्यांची देखील मांदियाळी पाहायला भेटते. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. राहुलजी प्रधान साहेबांचा इकडे शुभ सन्मान होताना दिसतोय साबीर अली गॅरी यांच्या माध्यमातून. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढील मॅचचा मॅडमला देखील विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचं. एके बाजूला रोहन पाहायला भेटतोय, रोहन साळुंके. दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल. आपल्याला वारंवार विनंती असेल आपण मुकेश रॉयल संघ शुभम लोखंडे. चला कॅप्टन पाठवून द्यायचा. अजित या. स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर आता आणखीन एक बॉल आला डॉट. या ओव्हरमध्ये असं वाटलं की अतुल भोईर सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये आपण पाहिलं थोडा महागडा ठरतो, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर त्यानं तसा दबदबा कायम ठेवला. पण यावेळेस व्हाईट बॉल, अवांतर धाव. फिरकीचं माहेरघर आहे वाडेकर आणि वाडेकरच्या खेळाडूंचे चेंडू इतकं वळणं ते साहजिकच आहे. त्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेला. एक धाव मिळाली त्याने. अशा प्रकारे पहिलं सत्र पूर्ण झालंय. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावानंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ते आता टोटल धावसंख्या 66, 66 धावा आणि 67 धावांचा मोठा डोंगर रचलाय ओंकार मालाडनं अवधूत 11 कल्याण समोर. थँक्यू प्रथमेश. वळूया मुख्य मंचावर. प्रिया महेश पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते इकडे यानंतरचा मॅचचा टॉस केला जातोय. मॅडम विनंती असेल आपल्याला की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचंय. एके बाजूला आपल्याला रोहन साळुंके इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल रॉयल फॅम चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर. एके बाजूला अजित साहू. दोन्ही कॅप्टन्स आणि
या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत मुख्य मंचावर. मॅडमच्या शुभ हस्ते इकडे नाणेफेक केली जाईल. आणि इकडे टॉस मात्र जिंकला जातोय तो रॉयल फॅम चेंबूर संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग घेतली आहे. फिल्डिंग घेतली. या स्पर्धेविषयी दोन शब्द जरूर ऐकेल देखील आमच्या बरोबर आहेत. या स्पर्धे देखील दोन शब्द जरूर ऐकेल. ही स्पर्धा दरवेळेस चांगलीच असते. सेकंड सीझन आहे ना, फर्स्ट फोर्थ सीझन आहे, तर दरवेळेस चांगलीच असते. आणि शैलू पण या टुर्नामेंटला आणि तुम्ही लोक पण सहकार्य करतात. आणि माझ्यावरचं बोलतो. त्याच्यावर अजित देखील आमच्या बरोबर आहे. थोडे लाचकू जरूर आहेत परंतु खूप चांगला क्रिकेट ते देखील खेळतात. दोघांना तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचला मात्र सुरुवात होईल आणि एक जबरदस्त सामना मैदानात देखील चालू आहे. और तो फिर एक बार चलते मुकाबले के और अवधूत 11 कल्याण बनाम ओमकार मलाड के बीच ये मुकाबला. पहले सत्र में बना ओमकार मलाड ने बल्लेबाजी करते हुए 66 और 67 टारगेट. अगला मुकाबला रॉयल फैम बनाम मुकेश रॉयल के बीच. एक और कांटे की टक्कर हम देखेंगे, लेकिन ये मुकाबला भी हाई वोल्टेज होगा जरूर. ओपनिंग पर मैदान के अंदर स्ट्राइक पर अतुल बोईर और नॉन स्ट्राइक पर दर्शन आते हुए एक वन जोड़ी लीजिए भाई. चौकों का बादशाह अतुल बोईर के बल्ले से पहला चौका. फाइनल के बाहर खींचा इस बार 4 रन के साथ की शुरुआती सत्र की. अतुल बोईर को पता है, हालांकि अभी हमने प्रतियोगिता देखी KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के प्रबल दावेदार थे. आसपास भी कोई खिलाड़ी नहीं था. स्विच हिट करने का प्रयास, लेकिन इस बार चूंकि दुधारी तलवार कहा जाता है, इसे लगा तो आबाद वरना बर्बाद. लेकिन इस बार डॉट बॉल, 2 गेंदें 4 रन. कम बैक करने की कोशिश गेंदबाज के द्वारा बहुत ज्यादा बाहर जाती हुई ऑफ स्टंप के अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 5 पर 5 बगैर किसी विकेट के नुकसान पर पहला ओवर इस बार अंदर आई. चकमा खा गए भाई अतुल बोईर. लगा अनुमान लगाया उन्होंने कि गिरने के बाद जैसे इसके पहले की गेंद बाहर निकल रही थी वैसी बाहर निकलेगी, लेकिन तेजी से अंदर आई थी ये गेंद. शानदार कमबैक किया गेंदबाज ने. सिंगल मिला यहां पर और इसी सिंगल के साथ कुल टोटल 6 पर 67 का लक्ष्य. 67 रिक्वायर्ड. दर्शन ये भी अनोखे अंदाज में खेलने के लिए माहिर है, लेकिन क्या हुआ भाई, गिल्लियां बिखेर दिए. बेल्स ऑफ हो चुकी है और विकेट का पतन होता हुआ. दर्शन बने चलते. मैन फ्रॉम वाडेगर. बैट्समैन की रेस में ये भी थे KWPL में. शानदार खेल किया था. हालांकि अच्छे फॉर्म में इस बार इस सीजन में हर एक प्रतियोगिता अच्छी तरह से खेले उन्होंने.
वही पत्तू पाटिल स्ट्राइक पर। इस बार चकमा दिया, फिर एक बार रन आउट का मौका और अंपायर ने बताया पॉपिंग क्रीज में सेफली पहुंच चुके पत्तू पाटिल और इसी के साथ सिंगल के साथ कुल टोटल आगे 7 पर। पहले ओवर में मतंग को हम देखेंगे। जेन्युइन ऑलराउंडर 67 रन का लक्ष्य और 67 का पीछा करते वक्त 7 रन अब तक लग चुके हैं स्कोर बोर्ड पर। ड्राइव किया इस बार कवर्स पर खिलाड़ी, 1 रन पूरा। अतुल भोईर ये बड़ा फैक्टर होगा इस मुकाबले में। पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के बाद 8 1 विकेट के नुकसान पर। चलना प्रेम। समाप्त पहले ओवर के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर और 1 विकेट किसकी चटकाए तो दर्शन की विकेट। हालांकि हर बार हम देखते हैं अतुल भोईर और दर्शन विस्फोटक ये जोड़ी होती है, लेकिन इस बार दर्शन जल्दी चलते बने। अब जिम्मेदारी से खेलना होगा यहाँ पर अतुल भोईर को और दूसरी तरफ पत्तू पाटिल। अतुल ऑन स्ट्राइक गेंदबाजी के लिए सेकंड ओवर में। अरुण है शायद, लेकिन इस बार अच्छी गेंद थी। रन आउट का चांस, रन आउट का मौका लीजिए भाई। अंपायर सहमत, उंगली ऊपर। इस मुकाबले की सुनहरी विकेट अतुल भोईर बने चलते। अभी भी बैटिंग लाइन बहुत डीप है क्योंकि इसके बाद आशीष एक और अच्छे बल्लेबाज डगआउट में मौजूद। बाहर थी ये बहुत ज्यादा बाहर। अंपायर व्हाइट बॉल का इशारा करते हुए
प्रफुल्ल भाई हॅलो 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 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲडव्होकेट प्रांजल जाधव मॅडम त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हॅलो हॅलो त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी सीझन 4 मध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय. ते आमच्या सर्वांच्या हक्काच्या ताई अर्थातच ॲडव्होकेट सौ प्रांजल जाधव मॅडम, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभाग या पदावर सध्या कार्यरत आहेत मॅडम आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी असेल, त्याचबरोबर टागोरनगर प्रीमियर लीग असेल, पावसाळ्याची क्रीडा स्पर्धा तिथे देखील मॅडमचं मुलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं स्क्रीनवर देखील बघू शकतो आपण. मॅडमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रेरणाजी ओवाळ मॅडम यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त सामना मैदानात चालू आहे.
एके बाजूला अवधूत 11 कल्याण तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील नामांकित संघ अंडरम क्रिकेटच्या संघाने गाजवलाय तो मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटतोय ओमकार मलाड. वैयक्तिक पहिला आणि या संघासाठी शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर अभिषेक येतोय. मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत अंडरम क्रिकेट त्याचबरोबर टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळतात. पहिला चेंडू होता आतल्या दिशेने आला चेंडू ओब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला अभिषेकच्या माध्यमातून. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सुरुवात केली. यावेळेस स्कूप घ्यायचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल होतोय. फलंदाज होतोय बाद. मैदान सोडावं लागेल बॅटरला. आपण चारी बाजूला एलईडी स्क्रीनवर देखील बघू शकतो. मॅडमचा फ्लेक्स आपण एलईडीच्या माध्यमातून बघू शकतो. ओहो जबरदस्त चेंडू पाहायला भेटला यावेळेस. कोणतंही उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते आणि त्या बॅटर रिव्ह्यू घेतला जातोय. आमचे तिसरे पंच चेक करतील रिव्ह्यू. चांगला चेंडू पाहायला भेटलेला अभिषेकच्या माध्यमातून परंतु बॅटिंग संघाने मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. यापुढील होणारा सामना एके बाजूला रॉयल फॅम चेंबूर तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही चेंबूरचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. दोन्ही टीम्स आपण सज्ज राहायचंय. जशी मात्र मॅच संपेल लगेचच दुसऱ्या मॅचला देखील सुरुवात होईल. वेळेचं बंधन असल्या कारणाने 18 मिनिटात आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहे. अन्यथा 5व्या ओव्हरला आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त पॉवर प्लेच्या आतमध्ये ठेवावा लागेल याची देखील नोंद घ्यायची. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव भेटते आणि एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली ओमकार मलाड संघाच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना देखील चांगली परफॉर्मन्स पाहायला भेटला. गोलंदाजीवर आले मतंग सारंगने देखील खूप चांगली बॉलिंग पाहायला भेटली. यावेळेस पहा कळलाच नाही बॅटरला चेंडू कोणत्या दिशेला वळलेल परंतु डॉट चेंडू येतोय. दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची क्षमता आहे अभिषेककडे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला भेटला आणि ओव्हर समाप्त होते आणि मॅच देखील शांता होते आणि या सामन्यात बाजी मारतोय तो म्हणजेच ओमकार मलाड संघ. येस अभिनंदन ओमकार मलाड. आणि चला लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने वळणार आहोत. त्यासाठी थोडी चर्चा होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. हॅलो. त्याचबरोबर मुख्य मंचावर शुभ सन्मान केला जाईल. ॲडव्होकेट प्रांजल जाधव मॅडम यांचा राज्य उपाध्यक्ष त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभागाचं कार्यरत पद आहे त्यांच्याकडे. त्यांचा एक शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेचे आयोजक आसिफभाई शेख यांच्या शुभ हस्ते इथे मॅडमचा शुभ सन्मान केला जातोय. मॅडमचं देखील मनापासून आभार असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच आपण देतो देवकरण इज द मॅन ऑफ द मॅच. 31 धावा बनवल्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअली आपण पाहिलं 31 धावांची पारी त्यानं साकारली आणि देवकरण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर प्रेरणाजी ओवाळ मॅडम यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. आमचे या स्पर्धेचे आयोजक साबीर अली अर्थातच गॅरीभाई यांच्या शुभ हस्ते. आपल्या दोघांचं मॅडम आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभारी व्यक्त करतो. आपला वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली या स्पर्धेला. या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आपला देखील मनापासून आभार असेल. एके बाजूला मुकेश रॉयल तर दुसऱ्या बाजूला जय रॉयल फॅम.
दोन्ही चेंबूरचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. हॅलो, थँक्यू, धन्यवाद. जरूर मनापासून आभार व्यक्त करतो मॅडम, आपण वेळात वेळ काढून इकडे आले आणि या वर्षी देखील आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला देखील मनापासून आभार असेल. त्याचबरोबर आपला देखील आभार असेल मॅडम. थँक्यू.